तुम्ही ज्या मार्गात आला आहे त्याची परंपरा आहे का तुमच्यापासून सुरुवात झाली? तसे आमचे आजोबा अगोदर परंपरेमध्ये होते. म्हणजे आमचे आजोबा जे होते ते भारूड वगैरे करायचे. त्याच्यानंतर आमचे वडील जे होते ते वडील काय परमार्थात नव्हते. ते कुस्त्या वगैरे खेळायचे. अजून समजा बहिर्मुखता असे परमार्थात एवढे नव्हते, परंतु आमचे चुलते जे होते ते चुलते पण परमार्थिक होते. वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं आणि त्यामुळे मग आमचा लहानपणीपासून जे सांभाळ केला ते आमच्या चुलत्यांनी केला. आणि चुलत्यांनी सांभाळ केल्यामुळे मग त्यांना परमार्थाचा छंद होता, म्हणून त्यांनी आम्हाला इकडे परमार्थातच घातलं. सुरुवातीला तर आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये एक ठाकूरबुवांचं लोहगाव म्हणून गाव आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये एक संस्था होती, एक कफाजाची संस्था होती. सुरुवातीला मला अगोदर कफाजाचा छंद होता, मृदंगाचा. तर ते मृदंग शिकायला म्हणून मी तिथे गेलो होतो अगोदर. आणि मग तिथं 2 वर्ष अगोदर मृदंग शिकला. परंतु मृदंगामध्ये एवढी काही प्रगती होत नसल्यामुळे मग तिथे एक महाराज होते. त्यांनी मला अगोदर एक असं कीर्तनाचं मार्गदर्शन केलं. आणि मग कीर्तन मी तिथे 1-2 चांगले ठाकूरबाबांच्या मंदिरामध्ये कीर्तन केली त्या मठामध्ये. तेव्हा त्यांना माझी बोलण्याची शैली वगैरे चांगली वाटली, बोलण्याची पद्धती. म्हणून त्यांनी मला मग तिथं नेताजी महाराज बसले म्हणून आमच्या गुरुवारी त्यांनी मग मला मार्गदर्शन केलं की बा तुझी बोलण्याची शैली ती चांगली आहे तुझी, मग तू काय कर आता कीर्तनच कर, अपवाद मृदंग तू सोडून दे. मग तिथून मग मला त्यांनी मार्गदर्शन केलं की आळंदीला एक गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे कीर्तन शिकवल्या जाते. तिथं तुम्ही जा, मग तिथं चांगल्या प्रकारे तुमचं कीर्तनाचं शिक्षण होईल. मग त्यामुळे मग त्यांच्या मार्गदर्शनाने मी तिथं राऊत बाबांकडे आलो. आणि राऊत बाबांकडे आल्यानंतर मग तिथं 4 वर्ष चांगल्या प्रकारे अभ्यास केला. 4 महिन्यात भगवद्गीतेचं पूर्ण पाठांतर केलं. त्याच्यानंतर परत मग ज्ञानेश्वरी पाठांतराला लागलो. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरीचं चांगल्या प्रकारे पाठांतर केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं. आणि बाबांच्या आशीर्वादाने मग चांगल्या प्रकारे आता कीर्तन करत असतो. ह्यातून समाजाला असा कुठला मेसेज दिला पाहिजे की भक्ती करावी, ह्या वयात भक्ती करावी का दुसरं काही काम? तसं तर सगळ्यांनी परमार्थच केला पाहिजे. कारण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, बाकी तुम्हाला कुठंच सुख मिळणार नाही, आनंद मिळणार नाही. आणि पैसा, गाडी, बंगला याच्यात तर सुख समाधानाच्या या गोष्टीच नाहीत. काय जे सुख आहे ते परमार्थामध्ये. कारण आम्ही पंढरपूरला चातुर्मासाला राहायचो. आम्ही गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांच्या संगतीमध्ये 4 वर्ष 4-4 महिने पंढरपूरला राहिलो चातुर्मासामध्ये. तर तिथं एक इस्कॉनचं मंदिर आहे. त्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये म्हणजे अनेक देशातले लोक येतात, इंग्लंड, अमेरिका सगळ्या देशातले तिथे लोक येतात. तर म्हणजे कोट्यवधी अब्जावधी पैशांचे मालक असणारे ते लोक. आम्ही त्याच्याशी असं कधीतरी बोलायचो, संवाद साधायचो. तर ते म्हणायचे महाराज आम्हाला, आम्ही सगळं जग फिरलो म्हणले, आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, सगळं केलं म्हणले, पण आमच्याकडे एवढे पैसे आहेत म्हणले, पण त्या पैशामध्ये आम्हाला सुख नाही वाटत म्हणले. तिथं पंढरपुरामध्ये राहून देवाची म्हणजे नगर प्रदक्षिणा करायची, नामस्मरण करायचं, याच्यात जेवढा आनंद वाटते म्हणले तेवढा आनंद आम्हाला कशात नाही वाटत. म्हणजे अशा प्रकारचे एक परमार्थाचं सुख आहे. जर आपल्याला विठ्ठल पाहायचं असेल तर कसा, म्हणजे त्याचं वर्णन काय? विठ्ठल पाहायचं असेल तर तैसा माऊली ज्ञानोबा सांगतात, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवाया लागी गोचर, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. म्हणजे वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, जो भगवान परमात्मा आहे, पांडुरंग आहे, प्रतिपाद ईश्वर होवाया लागी गोचर. माऊली म्हणतात त्या पांडुरंगाला जर तुम्हाला पाहायचं असेल तर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुती म्हणजे वेदाचा अभ्यास करावा लागेल. वेदाच्या खाली मग जे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास असा मनानं करून नाही चालणार, तुम्हाला ते गुरूंच्या मुखातून श्रवण करावं लागेल. गुरूंच्या चरणाशी तुम्हाला एकनिष्ठ राहावं लागेल. गुरूंविषयी तुम्हाला निष्ठा ठेवावी लागेल. सुरुवातीला जर आपल्याला परमार्थाचे जर संस्कार असतील तर मग ते आपण सातत्यानंच केलं पाहिजे. मधून अधून थोडस इकडे दुसरा व्यवसाय केला, परत परमार्थात आलो, तसं नाही चालणार. तुम्हाला मग व्यवसाय करावा लागेल आणि परमार्थाकडे लक्ष ठेवा. जर आपल्याला देव पाहायची जिज्ञासा झाली तर देव आपल्याला दिसू शकतो का? देव दिसू शकतो. त्याप्रमाणे आपल्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करावा लागेल, तशी साधना करावं लागेल. आणि तशा प्रकारे जर साधना केली आपण तर निश्चितच आपल्याला देव दिसेल. असं ते जे आपण म्हणतो ना, जेव्हा चराचर तेव्हा पंढरपूर, त्या पंढरपूरची वेळ आपल्याला किती दिवसातून होईल अशी, म्हणजे भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर? हा, निश्चितच संतांच्या वचनावर जर आपण विश्वास ठेवला तर संतांच्या वचनावर विश्वास ठेवून तशा प्रकारची जर आपण साधना केली तर आपल्याला ज्या प्रकारे संतांनी पंढरपूरचं वर्णन केलंय, व चंद्रभागी करता स्नान तुझे दोष पळती रान रान, खरंच आपण श्रद्धा ठेवून जर चंद्रभागी म्हणजे स्नान केलं, पण तेवढी उत्कट श्रद्धा लागते महाराज. त्याप्रमाणे जर श्रद्धा ठेवून जर चंद्रभागेमध्ये स्नान केलं
तर आपलं पाप पण पूर्ण नाहीस होत. आपण जसं आणि म्हणतो पंढरपूरचा असा महिमा आहे की तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. जर पांडुरंगाच्या मंदिराचा नुसता कळस जरी पाहिला तर माणसाला मोक्ष मिळतो. त्या प्रकारच्या जर मग आपल्या भक्तीचा अगोदर तो तसा कळस निर्माण व्हावा लागतो. आपली भक्ती तशी उच्च कोटीची व्हावी, तसा देव तसा भाव, जेवढं आपली भक्ती होईल तेवढं. त्याप्रमाणे आपल्याला साक्षात्कार. तर आपला आता उद्याचा टायमिंग किती कीर्तनाचा तुमचं? उद्या ठीक 25/3/2026 मौजे सासवड तालुका फलटण जिल्हा सातारा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. तर या पारायण सोहळ्यामध्ये जागराची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. तेव्हा 7 ते 9 या रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन राहील. कसं काय तुम्हाला ह्या गावात आल्यानंतर इथली गावामधले इथं खूप भाविक लोक आहेत. छान, आम्ही गावोगाव जातो पण एवढे भाविक लोक आढळत नाहीत. आणि पारायणाला पण खूप भरपूर शंका आहे. गावोगाव जर आम्ही पारायणाला गेलो, आम्ही बघतो तर इकडून असे 2-4 बारकाली मुलं बसलेली असतात, 2-4 इकडून म्हातारी माणसं बसलेली असतात. म्हणजे जे संसारात काही कामाला येत नाही, बारकाली लेकरं, जे म्हातारी माणसं कामाला येत नाहीत, लोक त्यांना पारायणाला पाठवतात. पण इथं असं आहे, भरपूर म्हणजे 60 ते 70 माणसं इथं दरवर्षी पारायणाला असतात. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो आणि या वर्षी पण आवर्जून आलो. पुढच्या वर्षी कसं काय द्याल? पुढच्या वर्षी पण यायचे. पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलेलंच आहे की या सासवड गावामध्ये म्हणजे हमखास पारायण करायचं. आता मी कीर्तन करायचं स्वतः, परंतु रामनवमीच्या काळात किती जरी कीर्तन आले तर ते कीर्तन करायचे नाही, पण या गावचं एवढं पारायण करायचं.